सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद। गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सकाळी मी एक छोटीशी सूचना दिली होती। मला असं वाटलं एखाद्या वेळेस ग्रंथ अवघड असेल, एखाद्या वेळेस समजणार नाही, पण सकाळी मी सूचना दिली होती व्यवस्थित मराठीमध्ये चालू भाषेमध्ये की आपल्याला सर्वांना एका रांगेमध्ये व्यवस्थित बसायचं आहे। अनुशासित आपला सभागृह दिसला पाहिजे। माता भगिनींनी पण एका रांगेमध्ये बसावं। आणि ही सवय जी आहे, आता आपण जसे बसलात, ही सवय आपल्या अंगवळणी लागली पाहिजे। उद्या चालून कोणाचीही पोथी असो इथे, बरोबर की नाही, कोणाचीही पोथी असो, असे व्यवस्थित सर्वजण इथे आले म्हणजे रांगेत बसले पाहिजे। आणि पोथी चालू झाल्यानंतर जर कुणी आले तर त्यांनाही समजा इकडे तिकडे जर बसले तर थोडस सांगून द्या जवळच्या जवळ हळूवारपणे की रांगेमध्ये बसा, मला पोथी चालू झाल्यानंतर पुन्हा सांगण्याचं काम पडू नये। आणि सर्वांचे भ्रमणध्वनी जे आहेत त्यांनी सायलेंट मोडवर ठेवावे किंवा फ्लाईट मोडवर ठेवावे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो आपण दररोज पोथी चालू करण्या अगोदर दंडवत हो म्हणत असतो। महानुभाव पंथामध्ये इतरत्र पण जे मोठे मोठे कार्यक्रम होतात पोथ्यांचे, तिथे पण दंडवत हो बोलतातच। पोथी संपल्यानंतर, पोथी सुरू होण्या अगोदर आपण दंडवत हो म्हणतो, दंडवतानेच सुरुवात होते आपली। तर यामागचं कारण काय असेल बरं? पूर्वीच्या काळामध्ये काय एक पद्धत होती ते सांगतो तुम्हाला, आणि मला असं वाटते की त्या पद्धतीवर आपण म्हणजे जे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट जे आहे तुमचं, यांनी त्यावर अंमल करावं। आपल्याला डोमेग्रामची लीळा माहिती आहे। डोमेग्रामला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असताना सर्व भक्तजन स्वामींपाशी निरूपणाच्या अवसरी बसायचे। स्वामी सर्वांना निरूपण करायचे। निरूपण केल्यानंतर स्वामी पहुडायचे
आरोगणा वगैरे करून पूजा अवसर झाला की पहुडायचे. आणि भक्तजन काय करायचे, त्यांचे भोजन झाले की उंच मठामध्ये जाऊन विश्रांती घ्यायची. विश्रांती घेत असताना एखाद्या दिवशी भक्तजन चर्चा करायचे. स्वामींनी जे निरूपण केलं त्याविषयी चर्चा करायचे. आचार्य म्हणायचे स्वामींनी असं सांगितलं, नाथोबा म्हणायचे नाही नाही असं नाही सांगितलं, किंवा दुसरे भक्तजन म्हणायचे नाही असं नाही सांगितलं, असं सांगितलं. एखाद्या दिवशी इकडल्या तिकडल्या अशा गावातल्या गप्पा मारत बसायचे. तर स्वामींनी निरूपण केल्यानंतर स्वामी पुन्हा भक्तजन काय करत आहेत, मी जे शास्त्र सांगितलेलं आहे त्याचं चिंतन मंथन करत आहेत का. जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं सर्वांना की स्वामी उत्तरपंथे गेल्यानंतर पण आचार्य जे होते ते आपल्या शिष्यावर पाळत ठेवायचे, लक्ष ठेवायचे की जे शिष्यमंडळी विजनाला गेलेली आहे ती खरंच व्यवस्थित विजन करत आहे की कोणी झोपा घेत आहेत की कोणी फक्त गीत म्हणत आहेत. आपण आपला शिष्य केला म्हणजे त्याच्याकडे तो आध्यात्मिक साधना कशी करत आहे याकडेही गुरुचं काम आहे लक्ष देणं. तर जसं आचार्य लक्ष द्यायचे, हे आचार्यांनी कोणाकडून शिकलं होतं, स्वामींकडूनच शिकलेलं होतं. कारण स्वामी काय करायचे, निरूपण केल्यानंतर आपले भक्त मंडळी काय करत आहेत लगेच जाऊन लक्ष द्यायचे. आपण सर्वांनी डोमेग्रामचे स्थान नमस केले असतीलच. तर ज्यावेळेस आपण उंच मठामध्ये प्रवेश करतो, जशी आता ही चौकट आहे, या चौकटाच्या बाजूला इथं 2 स्थान आहेत बघा डोमेग्रामला. त्या स्थानांचं नाव काय आहे, लोपेस्थान. लोपेस्थान का नाव ठेवलं त्या स्थानाला, कारण स्वामी काय करायचे, भक्तजन आतमध्ये आहेत उंच मठामध्ये गप्पा मारत आहेत किंवा शास्त्र चर्चा करत आहेत, त्यावेळेस स्वामी असे लपून बसायचे, म्हणजे असे या बाजूला लपून ऐकायचे की भक्तजन नेमकं काय बोलत आहेत, अन्यवार्ता करत आहेत की धर्मवार्ता करत आहेत, हे लपून ऐकायचे. कधी या बाजूला लपून उभे राहायचे, कधी त्या बाजूला लपून उभे राहायचे. म्हणून त्या उंबरवट्याच्या त्या चौकटीच्या दोन्ही बाजूने, त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूने 2 स्थानं आहेत आणि त्यांचं नाव काय आहे, लोपेस्थान नाव आहे. मग जसे स्वामी तिथे भक्तजनांचं ऐकण्यासाठी जायचे, एखाद्या वेळेस आचार्यांना म्हणायचे तुम्ही जे बोलतात ते बरोबर आहे, इतर भक्तजन जे म्हणतात ते चुकीचं शास्त्र सांगत आहेत, म्हणजे निर्णय चुकीचा आहे त्यामध्ये. आणि एखाद्या वेळेस काय म्हणायचे की आचार्यांचं चुकलं आणि जे भक्तजन म्हणत आहेत इतर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही असं निरूपण केलं. तर असं चालायचं. आणि एखाद्या दिवशी जर अन्य वार्ता करत असले तर स्वामी काय म्हणायचे स्वामी म्हणायचे तुम्हा पसीवरी ढोरे चांग, जेची खाती त्याची रोवंती तिती. बरोबर की नाही, तुमच्यापेक्षा जनावर चांगले जे चारा खातात त्याच रोवंत करत बसतात शांततेने झाडाखाली जाऊन. आणि तुम्ही निरूपण ऐकता आमच्याकडून ब्रह्मविद्येचं आणि गप्पा करत आहात गावातल्या लोकांच्या, अन्य वार्ता करत आहात. तर असं शिक्षा पण करायची. तर ज्यावेळेस देव तिथं आडोशाला उभं राहून ऐकायचे, हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्यामध्ये म्हणजे प्रसंग काय आहे त्यानुसार तो मुद्दा महत्वाचा आहे. तसं स्वामींचं निरूपण महत्वाचं आहे की तुम्हा पसीवरी ढोरे सांग, हे निरूपण महत्वाचं आहे. परंतु मी जे प्रसंग तुम्हाला सांगत आहे की आपण दंडवत हो का करतो, किंवा आपल्याला दुसरी एक गोष्ट सांगणार आहे मी जी आपल्याला अंमलात आणायची आहे, बरोबर की नाही, त्या संदर्भामध्ये आपल्याला महत्वाचा विषय काय त्या चरित्रामध्ये की देव तिथे उभे राहून ऐकतात. जसे सन्निधानामध्ये भक्तांचं ऐकायचे, तसंच असन्निधानामध्ये पण भगवंत म्हणतात धर्म वार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. मी बऱ्याच वर्ष गावोगावी पोथी केलेली आहे आणि काही गावांमध्ये मी निरूपण केल्यानंतर त्यांनी त्याची व्यवस्था केली मी म्हटलं तशी. आता जसं पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या मार्गांमध्ये पोथ्या चालायच्या, तर त्यावेळेस जे अधिकरण आहेत, जे पोथी सांगणारे, त्यांच्यासाठी तर आसन असायचंच. पण स्वामींनी सांगितलेलं आहे धर्म वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. मग आता देव पण इथे येणार आहेत.
तर मग देवासाठी आसन नको का? तर पूर्वीच्या काळामध्ये देवासाठी एक आसन टाकायचे, मोठं आसन उंच, त्याच्यावर चांगलं बेडशीट, त्याच्यावर चांगलं पटकर आणि त्यावर फुलांच्या पाकळ्या, देवांना बसण्यासाठी, आसन घेण्यासाठी देवांना. ही आपली आस्था आहे देवाप्रती. पण आताच्या काळात आपण विसरून गेलो. तर मला असं वाटते ही व्यवस्था आपण करू शकतो सहज, काय अवघड गोष्ट नाही. जसं आता हे आसन असतेच, एखादं आसन असं लावून टाकायचं देवाचं मोठं, की पोथी चालू होण्या अगोदर तिथे पटकर टाकायचं, कोरं पटकर आणायचं मोठं. हे असे छोटे पटकर नाही, मोठं पटकर. पहिलं एक स्टूल घ्यायचा, मोठा स्टूल नाही, स्टूल फार छोटा होईल. एक टेबल घ्यायचा एवढ्या आकारचा समजा मोठा, एक माणूस चांगला ऐस पैस बसू शकेल या पद्धतीचा टेबल आणायचा. आपल्याकडे नसेल तर नवीन घेऊन या, कोरा करकरीत देवासाठी. तो टेबल ठेवायचा, त्याच्यावर एक बेडशीट टाकायचं छानपैकी, मोठं त्याच्यावर पटकर टाकायचं आणि फुलं टाकायची. हे कोणासाठी आसन? भगवंतासाठी. कारण धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान. मग आता इथून पुढे कितीही पोथ्या हो आपल्या या मंदिरामध्ये, प्रत्येक वेळेस ते आसन आपण रचलं पाहिजे देवासाठी. ती एक प्रकारे सन्निधानामध्ये देवाची कशी सेवा करावी त्याचं वळण आहे, त्याचे संस्कार आहेत, साधारण गोष्टी नाही त्या. आणि दुसरी गोष्ट, दंडवत हो का म्हणतात? कारण भगवंत इथे येत आहेत म्हणून आपण देवाला दंडवत हो म्हणतो. त्याचप्रमाणे आता दंडवत हो म्हटल्यानंतर शब्द काय झाला? अनेक वचनी झालेला आहे, बरोबर ना? बहुवचनी आहे शब्द. तर बहुवचनी कशामुळे शब्द वापरतो आपण? कारण परमेश्वर अवतार तर ऐकायला येतातच, पण वरविदाचे जे ज्ञानीय असतात, वरविदाचे ज्ञानीय कशाला म्हणतात? शाब्द ज्ञाना वरवते जे ज्ञानीय तया ते वरविदाचे म्हणजे. शाब्द ज्ञानाच्या वरचे जे ज्ञानीय आहेत, अप्रोक्ष ज्ञानीय आहेत, सामान्य ज्ञानीय आहेत, विशेष ज्ञानीय आहेत, हे जे ज्ञानीय आहेत यांना वरविदाचे बोलतात. आणि तेही ज्ञानीय स्वामींसोबत असतात, परमेश्वर अवतारासोबत असतात, परमेश्वराचं सन्निधान सोडत नाही. अप्रोक्ष ज्ञानी असं म्हणतात काही काळासाठी सोडत असतो सन्निधान, परंतु इतर सन्निधान नाही सोडत ज्ञानी. तर मग स्वामींनाही आपण दंडवत करत आहोत आणि वरविदाच्या ज्ञानियांना पण दंडवत करत आहोत. यामध्ये पुन्हा आपलं जास्त गोमट भेटत आहे. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या. आपण आपल्या या ग्रंथ वाचनाला आता आरंभ करूया. ऐसे नानाविध खेळ खेळत देवरायासी रिझू उपजवीत पसाये दान मागत श्री चरण सेवा तव कंसे धाडिला दैत्यावरू जया नाव आघासुरू तो घोर सर्प धरू होणी आला. तो घोर सर्प रूप धरू होऊनी आला. सकाळच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं जे गोपाळ आहेत ते गोपाळ कशी सेवा करतात, कसे खेळ खेळतात, ज्या गोपाळाच्या अंगामध्ये जी कला आहे ती कला ते कसे सादर करत आहेत श्रीकृष्ण भगवंतापुढे हे आपण पाहिले. मग त्यामध्ये नानाविध प्रकारचे विहंगम काय आहेत? कुंजने आहेत. विहंगम म्हणजे पक्षी, त्यांचे कुंजने म्हणजे चिवचिवाट, त्यांचं जे बोलणं आहे, किलबिलाट त्यांची. अशा प्रकारे गोपाळ आवाज काढत आहेत. कोणी कोकिळेचा, कोणी पोपटाचा, कोणी मोराचा, वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यांना जे जमेल. तर असे एकदम आनंदामध्ये सर्व वातावरण आहे, दुःखाचा लवलेश नाही तिथे.
परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे, जिथे सुख आहे, जिथे आनंद आहे, जिथं नंदनवन फुललेलं आहे, तिथे लोक विरजन टाकतातच. जे दुष्ट लोक असतात त्या लोकांना शांतता पचवल्याच जात नाही, शांतता नकोशी वाटते. जसे आपल्या पृथ्वी तलावर पण तसे लोक आहेत. आता ह्या असुराला, आता कंस जन्माने काय होता? क्षत्रिय होता. कर्माने काय झाला? तो असुर झाला. एवढा हीन दर्जाचा हा होता. त्या काळामध्ये कोणताही राजा आपल्या पदरी असुरांना ठेवत नव्हता. म्हणजे असुरांचा सांभाळ कोणी करत नव्हता त्या काळामध्ये. कंस असा राजा होता की यांच्याकडे त्यांनी असुर राखून ठेवले होते. मग त्या असुरांना जे पाहिजे ते तो द्यायचा. असुर म्हणायचे आम्हाला नरबळी पाहिजे. मग गावातले लोक आपोआप गायब व्हायचे. परस्परी लोक तिकडे त्या असुरांपर्यंत पोहोचवल्या जायचे. एवढा अत्याचार जनतेवर होता. असा हा असुर होता. मग आता हा असुर द्वापार युगामध्ये, तेवढ्या सात्विक काळामध्ये जर असुर होता, मग आता कलियुगामध्ये असुर आहे की नाही? कृत युगामध्ये असुर होते. म्हणजे एंडिंग मध्ये त्या पद्धतीचे लोक तयार झाले होते. त्यानंतर त्रेतायुगामध्ये मोठे मोठे असुर होते जे इंद्राला पळवून लावायचे, गिरीकंदरामध्ये राहायचे, काही राजमहालात राहायचे. द्वापार युगामध्ये असुर असे आले जे गिरीकंदरी राहायला लागले, जंगलामध्ये, कुठं दर्या खोऱ्यामध्ये, कुठे एखाद्या गुंफेमध्ये, अशा पद्धतीने असुर राहायला लागले. आणि कलियुगामध्ये असुर जे आहेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सामान्य जनतेच्या वस्तीमध्ये राहायला लागले. आणि नंतर जसं कलियुग वाढत गेलं तसं आसुरी भाव बहुतांश लोकांच्या मनामध्ये वाढायला लागला. आध्यात्मिकता कमी झाल्यामुळे आणि माणसाच्या ठिकाणी आसुरी प्रवृत्ती वाढली. सूत्रपाठामध्ये स्वामींनी सांगितलं, आसुरी स्थान जिथं आहे अति असुरे स्थानी नसावे. आता अति असुर मग म्हणावं कशाला? जिथे रजस्तमाचा अतिशय आहे त्या ठिकाणी ज्या क्रूर अशा देवता आहेत त्या देवता सामर्थ्याचाही राहावा आहे. काही देवता असतात ना, मला बळीच पाहिजे म्हणतात. जसं सटी नावाची देवता आहे. सटी नावाच्या देवतेला त्रेतायुगामध्ये पांचाळ राजाने प्रसन्न करून घेतलं होतं. ज्या राजाच्या नावावर पांचाळेश्वर हे नाव पडलेलं आहे. ते कशासाठी केलं होतं काही नाही, आता तो विषय फार मोठा आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या ज्या 6 सटी होत्या त्या 6 सटी त्यांनी कशासाठी प्रसन्न केल्या होत्या? कारण पांचाळ राजाचे 4 मुलं होते. ते 4 मुलं कुंभ आणि निकुंभ या 2 दैत्यांच्या विरोधात युद्ध लढत होते. हे कशामुळे युद्ध लढत होते? दंडकारण्य नावाचा जो विभाग आहे महाराष्ट्रामध्ये, नाशिक पासून इकडे पूर्वेला जे मराठवाड्याचे 8 जिल्हे आहेत ते जिल्हे आणि नाशिक आणि इतरही थोडासा भाग, तर अशा या प्रदेशाला पूर्वीच्या काळामध्ये दंडकारण्य असं बोलायचे. कोण्या काळामध्ये? श्री दत्तात्रय महाराजांच्या काळामध्ये, पांचाळ राजाच्या काळामध्ये. आणि हे दंडकारण्य म्हणजे तपोभूमी होती. याला तपोवन म्हणायचे. एवढी पवित्र भूमी, इथे सर्व संतांचे, ऋषीमुनींचे आश्रम. अगस्ती ऋषी होते की नाही, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला, या काव्यामध्ये आलेला आहे. सावरकरांनी धमकी दिली. कोणाला धमकी दिली? समुद्राला धमकी दिली. अरे म्हणे, तू आयरा गैरा समजू नको मला, आम्ही त्या ऋषींचे वंशज आहोत ज्याने तुला एका ओंजळीमध्ये पिऊन टाकलं होतं. ते फार छान काव्य असू द्या, आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही कधी, परंतु तशा काव्यांचा अभ्यास करा. काय राष्ट्रप्रेम असते हे थोडंसं शिकलं पाहिजे आपण. आता तुम्हाला वाटेल आपण इथे मंदिरात आलो, देवाधर्माच्या गोष्टी ऐकायला आलो, हे बाबा काहीतरी मध्येच राष्ट्रप्रेम किंवा देशप्रेम अशा गोष्टी काढतात. काय काढण्याची गरज आहे हो? असं काहींच्या मनामध्ये येऊ शकते. यामागचं कारणही तसंच आहे.
सृष्टीमध्ये कवने करणे मुंचे जे ना एके परमेश्वर विन तोची परमेश्वर निर्विकार निराकार असे परिकृपावशेष अवयव साकार होय अवतरे आपले सन्निधान दे ते दास्य मोचक. अवतरे कुठे अवतार घेतात? कर्मभूमीमध्ये अवतार घेतात की नाही? मग हे जे राष्ट्र आहे आपलं, हे राष्ट्र सुरक्षित असेल तर अध्यात्म व्यवस्थित असेल ना आपलं. भगवंत अवतार घेतील व्यवस्थित, नाहीतर मग भगवंतावर पुन्हा जेलमध्ये अवतार घेण्याची वेळ येईल. आपण जर या राष्ट्राला सुरक्षित नाही ठेवलं तर चुकीचं आहे की बरोबर आहे मी जे बोलतो? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये काय लागतो? देश लागत असतो. ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या देशामध्ये आपण धर्माचरण करतो, ज्या देशामध्ये संत महंत भिक्षू वासनिक राहतात, हा जर देशच नसेल तर जीवधरण कार्य परमेश्वराचं चालेल का? म्हणून सावरकरांचेच बोल आहेत हे, सावरकरांचंच हे वाक्य आहे. सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जात असताना मधी देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो की नाही? तर अशा गोष्टी आहेत. त्यामुळं आपण याकडेही लक्ष दिलं पाहिजे, तरच आपलं काहीतरी भलं होईल. मग आता ह्या ज्या 7 सती प्रसन्न केल्या होत्या देवता, ह्या देवता कशा आहेत? क्रूर आहेत. यांना अन्न खावसच वाटत नाही. अति असुरस्थान कशाला म्हणतात त्या संदर्भामध्ये आपलं हे चालू आहे बरं का. देवता सामर्थ्याचा राहावा. त्या देवता कशा आहेत? अत्यंत निकृष्ट निर्यदायका आहेत आणि त्यांना सदोदित मांस भक्षण करावंसं वाटते. अशा त्या 6 सती पांचाळ राजांनी प्रसन्न करून घेतल्या. त्या मागचं कारण असं होतं की पांचाळ राजाचे 4 मुलं आणि ते सर्व पराक्रमी होते आणि ते त्या कुंभ निकुंभ त्या असुरांसोबत युद्ध करत होते. आणि कुंभ निकुंभ यांचं शरीर वज्राचं होतं. कोणतंच शस्त्र त्या शरीराला भेदू शकत नव्हतं. आणि जर यदा कदाचित त्या शरीराला भेदलं तर काय होणार? त्या शरीरातून जे रक्ताचे थेंब पडणार बाहेर, त्या एका थेंबापासून कितीतरी कुंभ आणि निकुंभ दुसरे तयार होणार. रक्ताचे जर पाठ वाहिले तर यांच्यासारखेच वज्राचे शरीर असणारे कुंभ निकुंभ शेकडो, हजारो, लाखो तयार होणार. किती भयंकर परिस्थिती आहे विचार करा. आणि हे 4 मुलं युद्ध करण्यासाठी का गेले तिथे? कारण आत्म ऋषींनी विनंती केली त्या पांचाळ राजाला की हे राजे हो, आम्हाला हे जे असुर आहेत धर्माचरण करू देत नाही, आता तुम्हीच सहाय्य करा आम्हाला. कारण क्षत्रियांचं कार्य काय असते? धर्माची रक्षा करणे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्याचं नाव काय होतं? काय होतं? हिंदवी स्वराज्य नाव होतं. आता हल्ली आपण बघतो XYZ टिंब व्यक्तीचं जर एखादं फार्म हाऊस असेल तर नाव काय देतात? जे काही त्या माणसाचं नाव असेल, अमक्याचं फार्म हाऊस. फार्म हाऊस काय फार मोठी गोष्ट आहे का हिंदवी स्वराज्या पुढं? छत्रपती शिवरायांना नाव देता आलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य आहे. शिवाजी महाराज काय म्हणायचे? हे रयतेचं राज्य आहे, हे हिंदवी स्वराज्य आहे आणि हे राज्य रयतेचं आहे म्हणायचे की नाही? तसं हे जे कुंभ निकुंभ होते आणि हे जे 4 मुलं होते पांचाळ राजाचे, हे जे युद्ध करत आहेत ते कशासाठी? धर्मासाठी युद्ध करत आहेत. कारण राजाचं कार्य काय असते? धर्माची रक्षा करणं. आणि म्हणून पांचाळ राजाने काय केलं? 4ही मुलं युद्धाला लावून टाकले तिकडे. महाभयंकर शत्रू पुढे उभा आहे. वडिलांना माहिती आहे की कुंभनिकुंभ साधारण माणसं नाही, तरी पण 4ही मुलांना पाठवलं धर्माच्या रक्षणासाठी. मेले तरी 72. आपण असं करतो का? वंशाला एकच दिवा आहे म्हणतो आपण. गाडीमध्ये प्रवास करत आहे तर अरे जास्त पुढे नको बसू, ठोकलं पडून तर मरून जाशील जाग्यावर.
जास्त मागेही नको बसू, मागून ठोकलं कोणी तर मरून जाशील जाग्यावर. बसणार कुठे? मध्यभागी बस. म्हणजे पुढून जरी कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं जरी कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित. आणि इथे पांचाळ राजा आहे, तो साधारण माणूस नाही. आणि राजाने 4ही मुलं युद्ध मैदानात उतरवलेले आहेत आणि भयंकर अशा असुरांच्या विरोधात उतरवलेले आहेत. युद्ध भयंकर चालू आहे रात्रंदिवस. रात्री नाही, दिवसा युद्ध व्हायचं. परंतु युद्धाच्या काळामध्ये युद्ध फक्त दिवसाच लढले जातात का? रात्रीच्याला पण त्याचे सर्व व्ह्यू तयार करणं, बसणं, बैठक घेणं, उद्या युद्धाची नीती काय राहणार आहे, आपली युद्ध नीती, आज आपण कसे लढलो, याच्यामध्ये काय कमी होत्या, आपण कुठे परास्त झालो, कुठे आपले सैन्य जास्त मेलं, त्या फ्रंटला मग चांगल्या प्रकारचे योद्धे तयार करणं, किंवा दुसरे चक्रव्यूह किंवा पद्मव्यूह, गरुड व्यूह, आमक व्यूह, तमक व्यूह, दुसरे व्यूह रचने, हे सर्व रात्री याची सर्व युद्धनीती तयार होत असते. म्हणजे म्हणून मी म्हणत आहे, युद्ध रात्रीही चालू होतं आणि दिवसाही चालू होतं. वास्तविक पाहता रात्रीला युद्ध त्या काळामध्ये करत नव्हते, परंतु हे जे स्ट्रॅटेजी आहे हे तर तयार करत होते. मग असं युद्ध चालू होतं. राजा फार चिंतित झाला. कितीही युद्ध झालं, कितीही मारलं, त्यांच्या शरीरावर परिणामच नाही काही. वज्राचं शरीर आहे ते. मग आता करायचं काय? नंतर आत्मऋषींना विनंती केली की असं असं झालेलं आहे, काही समजत नाही, करायचं तरी काय? त्यांचं शरीर वज्राचं आहे. त्यावेळेस आत्मऋषी म्हणतात, तुम्ही भैरवाची तपसाधना करा. भैरवाची तपसाधना चालू झाली. वडिलांना काही चेन आहे का इकडे? किंवा वडील खरंच हे पांचाळ राजा जे आहेत ते राजमहालात बसून मस्त सिंहासनावर बसलेले आहेत, असं आहे का? नाही. वडिलांना पण इकडे चिंता, कारण खरे धर्माभिमानी होते ते. तर भैरवाची तपश्चर्या चालू झाली. भैरव प्रसन्न झाले. भैरवांना विनंती करण्यात आली. आता भैरव म्हणजे साधारण गोष्ट नाही, भैरव प्रसन्न होणे म्हणजे. आणि भैरवांनाच प्रसन्न का करावं लागलं, यामागचंही कारण आहे. कारण वज्रासारखं अंग जे होते ते भैरवांचे जे आगम आहेत त्यांचा अभ्यास केल्यानंतर वज्रोळी नावाची एक सिद्धी असते, ती प्राप्त झाली म्हणजे वज्राचं शरीर होत असते. आणि ते सिद्धी भैरव देत असतात. मग आता ज्याचं व्यपन आहे त्याची काट पण त्याच्याकडेच असणार, बरोबर ना? आता वर दिला त्यांनी, तू वज्रोळीचा होशील, परंतु आता ते भेदायचं सामर्थ्य कोणाकडे असणार? फक्त भैरवांकडे असणार. तर भैरवांना प्रसन्न केलं. भैरवांना समस्या सांगितली, अशी अशी समस्या आहे, आम्हाला त्यांना नष्ट करायचं. भैरव म्हणतात, काही हरकत नाही, तुमच्या मुलांना सांगा, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आक्रमण करणार, माझं फक्त आव्हान करा, मी त्या बाणावर बसेल आणि पुढच्या त्या कुंभाचा आणि निकुंभाचा, त्या शरीराचा भेद करेल. पांचाळ राजाला आनंद झाला की एकदाची कटकट गेली. पण भैरव म्हणतात, एवढ्यावर समाधान मानू नको. म्हणे काय झालं? म्हणे त्यांचा एक थेंब जर जमिनीवर पडला तर शेकडो कुंभ निकुंभ तयार होतील. मग कसा लढणार तू त्यांच्यासोबत? मग आता पांचाळ राजा म्हणतात, आता समस्या तुम्ही सांगितली, आता या समस्येचं निवारण पण तुम्हीच करा. मग भैरव सांगतात की सटींचं आवाहन करा, सटींना तुम्ही प्रसन्न करा. मग लगेच सटींसाठी तपश्चर्या चालू झाली. सटी प्रसन्न झाल्या. किती सटी प्रसन्न झाल्या? 6 सटी. पांचाळेश्वर जवळ एक गाव आहे पिंपळगाव. त्या पिंपळगावचं नाव काय आहे? साष्टी पिंपळगाव. कारण पांचाळ राजा तिथेच तपश्चर्येला बसला होता त्या 6 सटींना प्रसन्न करण्यासाठी. आणि तिथे त्या 6 सटी प्रसन्न झाल्या म्हणून सासटी पिंपळगाव किंवा साष्टी पिंपळगाव असं नाव त्या गावाचं पडलेलं आहे. आणि मग त्या 6 सटी प्रसन्न झाल्या. म्हणजे माग काय पाहिजे? आता ते त्या सटींना प्रसन्न का करायला लावलं भैरवांनी? भैरवांनी त्यावेळेस तेही सांगितलं की पांचाळ राजाने विचारलं की हे कशासाठी? म्हणे ह्या 6 सटी अशा आहेत
तो कुंभनिकुंभला ज्यावेळेस बाण लागेल त्याचं शरीर छेदल्या जाईल, जे काही रक्त त्याचं निघेल त्या या 6 जमिनीवरच पडू देणार नाही, पिऊन टाकतील. म्हणजे विचार करा, देवता किती तहानलेल्या आहेत, रक्त पिपासू देवता आहेत, बरोबर की नाही. आणि म्हटल्याप्रमाणे 6 सती प्रसन्न झाल्या. आता सटींना काय मिळालेलं आहे? पार्टीचं आमंत्रण आहे, ते त्यांची पार्टी आहे, बरोबर की नाही. अहो एवढ्या मोठ्या त्या राक्षस, आता ते काही कुंभनिकुंभाचंच रक्त पिऊन जाणार आहेत का? त्या असुर सैन्य किती मोठा आहे, जेवढ्यांना हे राजाचे मुलं मारणार तेवढ्यांचं भक्षण कोण करणार? ह्यासाठी करणार. म्हणजे मोठी मेजवानी आहे. ते 6 सती तर फार प्रसन्न झाल्या, म्हणे काही हरकत नाही राजा, आमचं आव्हान कर फक्त, आम्ही लगेच तयार होऊ आणि तुझं कार्य सिद्धीस नेऊ. काय म्हटल्या? तुझं कार्य सिद्धीस नेऊ. यांना पोटभर खायला भेटत आहे ते नाही, तुझं कार्य सिद्धीस नेऊस म्हणे. राजा म्हणे काही हरकत नाही. सर्व नियोजन लागलं आणि मग युद्धाला आरंभ झाला. चांगल्या कामाला उशीर नको. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये हे सूत्र लक्षात ठेवा, फार पुढे जाणार तुम्ही. चांगल्या कामाला उशीर नको आणि वाईट कामाला उतावीळपणा नको. ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा. वाईट काम आपल्या मनामध्ये जरी आले काहीतरी करण्याचं, तरी त्यासाठी उतावीळ नाही व्हायचं, चाल ढकल करायची त्या कामाची. आणि चांगले काम ज्यावेळेस येतात समोर त्यावेळेस पटकन करून घ्यायची, त्याची चाल ढकल नाही करायची. वाईट कामाची चाल ढकल करू नका ते शेवटी, परंतु चांगले काम जे असतात ते लगेच केले पाहिजे. काय म्हणतात? शुभस्य शीघ्रम, शुभ काम लवकर केले पाहिजे. आणि म्हणून यांनी काय केलं? रात्रीचा विचार केला नाही, दिवसाचा विचार केला नाही, लगे हल्ला बोल रात्रीच केला. आणि मग वडिलांनी सर्व त्यांना रणनीती आखून दिली, कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कसं आव्हान करायचं आहे, सर्व काही सांगितलं. मुलं गेले रात्रीच्या वेळेला जाऊन त्या कडा रोकड्याच्या तिथं जे राजधानी होती त्या कुंभनिकुंभाची, त्याच्या भिंती वगैरे तोडल्या. सर्व आतमध्ये सैन्य शिरलं पांचाळ राजाचं, 4ही मुलं आतमध्ये शिरले. कुंभनिकुंभ बाकीचं ते सैन्य होतं असुरांचं सर्व निद्रेमध्ये होतं आणि एकदमच हल्ला झाला आणि सर्व जागरूक झाले आणि युद्ध चालू झालं. बाकीचं सैन्य छोट्या मोठ्या असुरांसोबत त्या सैनिकांसोबत युद्ध करत आहे. कुंभनिकुंभ बाहेर आले आणि त्यावेळेस पांचाळ राजाच्या मुलांनी आव्हान केलं भैरवांचं आणि अस्त्र सोडलं, बाण सोडला. आणि जसं ते आव्हान केलं, भैरव विराजमान झाले त्या बाणावर आणि जाऊन त्या कुंभनिकुंभाचा छेद केला, त्यांना संपवलं. आता रक्त खाली पडणार तेवढ्यामध्ये दुसऱ्या भावाने, त्या पांचाळ राजाच्या दुसऱ्या मुलाने लगेच आव्हान केलं 6 सटींचं. आणि त्या 6 सटी फक्त 6च आल्या नाही, त्यांनी त्यांचं सैन्य घेऊन आलेलं आहे. कशासाठी? मेजवानीसाठी. आणि मग तिथं रक्ताच्या धारा, रक्ताचे पाट वाहायला लागलेले आहेत. आणि यांनी ते प्राशन करणं चालू केलं, कुंभनिकुंभ एकही जन्माला आला नाही. हे कशासाठी सांगितलं मी? अशा या आसुरी वृत्तीच्या ज्या काही म्हणजे मांस भक्षण करणाऱ्या किंवा तामस प्रकृतीच्या ज्या देवता असतात, त्यांच्या सामर्थ्याचा राहावा जिथे आहे, जिथे रजतमाचा अतिशय आहे, देवता सामर्थ्याचा राहावा आहे, त्यांना अति असुर स्थान बोलावं. मग आताच्या काळामध्ये तर आसुर लोक आहेत ज्यांना शांतता पसंत नाही. जसं आता इथे आपण काय पाहिलं, सर्व मंगलमय सोहळा चालू आहे, आनंदमय सोहळा चालू आहे, सर्व गोपाळ आनंदामध्ये तल्लीन आहेत. आणि हा जो आनंदाचा सोहळा आहे तो काय त्या कंसाला बघवल्या गेला नाही, त्यांनी आसुर पाठवले. तसे आसुर वृत्तीचे लोक आताही आहेत. ज्याप्रमाणे आपण बघतो, सिरिया असेल, लेबनान असेल, गाझा असेल, पॅलेस्टीन असेल, इराक असेल, गांधार असेल, आताचा अफगाणिस्तान ज्याला बोलतो आपण, काहीतरी शांती आहे का? आसुरी वृत्तीचे लोक आहेत तिथे कशाची शांतता आहे? काही शांतता राहणार नाही. तसे आसुरी वृत्तीचे लोक मग आता तिकडेच आहेत का? नाही, भारतामध्ये आहेत, आपल्या राज्यामध्ये आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, आपल्या तालुक्यामध्ये, गावामध्ये, गल्ली मोहल्ल्यामध्ये सर्वीकडे आहेत.
एक न एक दिवस उद्रेक झाला त्यांचा म्हणजे इथलीही शांतता भंग होणार हे ठरलेलं आहे. तर आनंदामध्ये विरजण टाकण्यासाठी कंसाने आघासूर नावाचा दैत्य पाठवला. तव कंसे धाडिला दैत्यवरू जया नाव घासुरू, ज्यांचं नाव आघासूर होतं त्या दैत्याचं. तो घोर सर्प रूप धरू होऊन आला. तो आघासूर घोर म्हणजे फार महाभयानक असं एकदम विशाल सापाचं रूप धारण केलेलं आहे त्याने. असं रूप धारण करून तो तिथे आलेला आहे श्रीकृष्ण भगवंतांना संपवण्यासाठी. तो अंगे निऱ्हा उंच थोरू दीर्घू पर्वताकारू वदनाचा विस्तारू जैसे अंतराळ. तो अंगे निऱ्हा म्हणजे निव्वळ कसा आहे, उंच आहे. थोर म्हणजे मोठा आहे. दीर्घू पर्वताकारू, दीर्घ म्हणजे त्याची उंची किती आहे, पर्वत जसा उंच असतो तेवढ्या उंचीचा तो साप आहे. वदनाचा विस्तारू जैसे अंतराळ. आता त्याला श्रीकृष्ण भगवंतांना खाऊन टाकायचं आहे. श्रीकृष्ण भगवंतासोबत जे काही असतील त्या सर्वांनाच त्याला खाऊन टाकायचं, त्याचं भक्षण करायचं त्यांना. तर आता भक्षण करायचं म्हटल्यानंतर तो काय तोंड बंद करून बसेल का तिथे? नाही. तो आ वासून बसलेला आहे. आणि आ वाचल्यानंतर नेमकं त्याचं रूप कसं दिसत आहे ते पंडितबास आपल्याला सांगतात. तो अंगे निऱ्हा उंच थोरू दीर्घ पर्वताकारू. त्याचं शरीर तर पर्वतासारखे दिसत आहे. मुख कसं वाटते त्याचं? वदनाचा विस्तारू जैसे अंतराळ. वदनाचा एवढा विस्तार झालाय जसं आता साप आहे, खालचं तोंड असं खाली राहणार आणि वरचं जे आहे ते एकदम असं वर जाणार, बरोबर की नाही? वरचा भाग जो सापाचा आहे तो एवढा वर गेलेला आहे, ढगांच्याही वर निघून गेलेला आहे. त्याचं वरचा काही भाग दिसत नाही की वरनं दात आहे त्याचे किंवा ते असं लालसर त्याचं अंग दिसत आहे तोंडामधलं, तसं काहीच नाही. ते अंतराळामध्ये एकदम गुडूप होऊन गेलेलं आहे. आकाशामध्ये एवढं वर आहे ते की या गोपाळांना ते दिसायलाच तयार नाही. विचार करा किती मोठा सर्प आहे. जेणे वधिली पूतना बगासुरू तो गिळू नंदाचा कुमरू येणे एके गवळ्यांचा संहारू सहजेची होईल. आता भाऊबंदकी याची होती आगासुराची. पुतना झालं, बगासूर झालं, हे असुरच होते ना, हे जात भाई सर्व एका जातीचे असुर. मग याला मनामध्ये खंत होती की माझी बहीण पुतना, माझ्या पुतणेलाही याने मारलं. बगासूर माझा भाऊ, त्या बगासुरालाही याने मारलं. आता याचा तर प्रतिशोध मी घेणार आणि माझ्या राजाला म्हणजे कंसाला खुश करणार. आणि खुश झाल्यानंतर माझा राजा मला काहीतरी मोठं पारितोषिक देईल. आता मोठं पारितोषिक घ्यायला तो काय जाणार आहे का तिथपर्यंत वापस? त्याला पारितोषिक इथंच भेटणार आहे, बरोबर की नाही? जेणे वधिला पुतना बगासूर, पुतना आणि बगासूर यांना ज्याने मारलं तो गिळू नंदाचा कुमरू, त्या नंदाच्या लेकराला. आता तो काय लेकरू म्हटला असेल का? तो म्हटला असेल या नंदाच्या कार्ट्याला मी गिळून टाकतो, असा तो असुर बोलला असेल ना, बरोबर आहे की नाही? येणे एके गवळीचा समोरू, याच्यामुळे याला एकट्याला जर मी मारलं बरेच गवळी आपोआपच मरून जातील, एवढं प्रेम याच्यावर करतात. सहाजेची होईल, बाकीचे तर आपोआपच मरून जातील. एखाद्या झाडाच्या आपण मुळ्याच नष्ट केल्या, जमीन खोदली आणि मुळ्याच तोडून टाकल्या त्याच्या, ते झाड काय जगणार आहे का? बरोबर की नाही?
आणि मुळ्या म्हणजे कोण आहे तिथं खरं म्हटलं तर मुळ्या म्हणजे भगवंत आहेत, ईश्वर हेच मुळ्या आहेत. त्या मुळ्यापासूनच हा सर्व विस्तार झालेला आहे. बरोबर की नाही? आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे 15व्या अध्यायामध्ये, ऊर्ध्व मूल मदशाक अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर, आहेच की नाही? आपला जो 15वा अध्याय आपल्या महानुभाव पंथामध्ये बरेच ठिकाणी मी पाहिलं पारायण करताना बऱ्याच त्यामध्ये चुका करतात लोक, किंवा आपण आरत्यांमध्ये आरती झाल्यानंतर 15वा अध्याय म्हणतो त्यामध्ये पण चुका करतात लोक. बिभर्तव्य ईश्वर म्हणतात, ते शब्द तसा नाही, बिभरत्य व्यय ईश्वर असा शब्द आहे. आपण काय म्हणतो? बिभरतव्य ईश्वर, झाले मोकळे. जिभीला कुठं ताण देतात जास्तीचा? बरोबर की नाही? ज्या जिभीमध्ये हाड पण नाही तिला वळवायला काय जास्त वेळ लागते का? परंतु ते पण आपण ताण घ्यायला तयार नाही, जिभीला पण वळवत नाही आपण. आता एवढे आयदी झाल्यानंतर ते कैवल्यपद कसं भेटणार आपल्याला? बरोबर की नाही? तर इथे या आघासुराला काय वाटते, एका या श्रीकृष्णाला मारला आपण की सर्वजण आपोआप मरतील, बहुतांश मरतील. ऐसी पैजा घेऊनी आला वृंदावन मार्गी उभा राहिला, जैसा काळू कळू आला महाकाळा ते. कवीनी जे अगोदर वाखाणलेलं आहे त्याच्या मुखाबद्दल, ते त्याचं वर्णन वाखाणलेलं आहे की त्याची एक आयाळ खाली आणि दुसरं जो वरचा जबडा आहे तो वर आकाशात गेल्यानंतर लक्षातही येत नाही त्याचा जबडा. एवढा महाभयंकर साप आहे. आणि तो आता त्या कंसाकडून पैज घेऊन, त्या कंसाकडून काय पैज घेतली की तुझा जो काळ आहे, कंसाला ते काय म्हटले की तुमच्या काळाला मी मारून टाकेल आणि त्यानंतरच तुम्हाला तोंड दाखवायला येईल, अशी पैज घेऊन तो आघासुर जो आहे तो निघालेला आहे. वृंदावन मार्गी उभा राहिला. वृंदावनाच्या रस्त्यावर, ज्या रस्त्याने भगवान श्रीकृष्ण महाराज गोपाळ वासर मार्गक्रमण करत आहेत, त्याच मार्गावर हा आघासुर येऊन थांबलेला आहे. पंडित बासांनी फार सुंदर उपमा दिली त्यासाठी. काय म्हणतात? जैसा काळू कळू आला महाकाळात. जणू काही काळ जो आहे तो कोणाला कवळण्यासाठी आलेला आहे? महाकाळात. त्या वेड्याला काय माहिती पुढचा व्यक्ती हा काय साधारण नाही. साप जर काळ आहे तर श्रीकृष्ण भगवंत काय आहेत? महाकाळ आहेत. आणि काळ हा महाकाळाला गिळू शकतो का? नाही. बरोबर की नाही? साप हा फक्त सेवक म्हणून राहू शकतो. जसं आता इतर जर संप्रदायामध्ये पाहायला गेलं, महाकाल कशाला बोलतात? उज्जैनचा कोण आहे? उज्जैनचे महाकाल म्हणजे महादेव. आणि महाकाळापुढं काळ म्हणजे साप काय असतो? गपचूप पडलेला असतो, काय तिथं हानी पोहोचत नाही. बरोबर की नाही? परंतु इथे हे महाकाळ वेगळेच आहेत. ते महाकाळ काय करतात? गळ्यामध्ये घालून बसतात. परंतु हे महाकाळ आता काय करतील पुढं? आता ते समोर येणार आहे की पतंगू पावकाते अंधकारू दिनकराते, तैसे तो आपण पेयाते देऊणी श्रीकृष्णाते मुक्ती मागोवाला. की पतंगू पावकाते. पावक असं कशाला म्हणतात? अग्नीला पावक असं बोलतात. त्या पावकाच्या ठिकाणी पतंग येत असतो बघा. ज्यावेळेस आता शहरामध्ये तर तसं काही प्रकरण नसेल, परंतु खेड्यामध्ये जंगली भागामध्ये ज्यावेळेस लाईट जाते, आपण दिवे लावतो, त्यावेळेस त्या दिव्यावर किडे येतात. पतंग नावाचा एक किडा आहे, तोही त्याच्यावर फडफडत असतो येऊन. त्याला त्या तेजाकडे जाण्याची इच्छा असते. परंतु इथे कवी काय म्हणतात आपल्याला? ज्याप्रमाणे पतंग हा दिवा विझवण्यासाठी येतो परंतु तो स्वतःच जळून मरतो, तशी गत या आघासुराची होणार आहे. किंवा दुसरी उपमा देतात. पंडितबास म्हणतात
जणू काही अंधकारू दिनकराते. अंधकार सूर्याला गिळायला निघालेला आहे. सूर्याला गिळण्यासाठी तो आलेला आहे. आता हे शक्य आहे का? अंधकार सूर्याला गिळू शकतो का? नाही. आता काही जण म्हणतील त्याला सूर्यग्रहण तर लागते ना, त्याला तर गिळतो कोणी का असे ना. परंतु विषय काय आहे की पृथ्वी आणि सूर्य यामध्ये चंद्र येतो आणि त्यामुळे सूर्यग्रहण आहे. वास्तविक पाहता काय अंधकार झाला म्हणजे त्या सूर्याला कोणी विझवलं का? नाही विझवलं. त्यामुळे अंधकार हा सूर्याला गिळू शकेल असं काय कधी होणार नाही. पण या आघासुराने तसा प्रयत्न केलेला आहे. आघासुर म्हणजे अंधकार आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणजे हे सूर्य आहेत. आणि हे कधीतरी शक्य होणार आहे का की अंधकाराने सूर्याला गिळलं? त्यामुळं हेही शक्य होणार नाही की आघासुराने श्रीकृष्ण भगवंतांना मारलं. हेही शक्य होणार नाही. तैसे म्हणजे त्याप्रमाणे, तैसे आपण याते देवनी श्रीकृष्णाते. आपण याते म्हणजे स्वतःला तो आता श्रीकृष्णाला देत आहे. आणि काय? मुक्ती मागो आला, म्हणजे मरण मागण्यासाठी तो तिथे आलेला आहे. कारण हे अगोदरचे जे दोन उदाहरणं आहेत, तैसे म्हटल्यानंतर काय मागच्या पदामध्ये जे उदाहरण आले तैसे म्हणजे त्याप्रमाणे, जे मागे उदाहरण दिले त्याप्रमाणे आता या आघासुराची जे काही पुढे विल्हेवाट लागणार आहे ते या उदाहरणाप्रमाणे आहे. तव अंगवनाचे गोवळे पातले तया जवळे रूप देखोनी बोलो लागले एकमेकांसी. मी परवाच्या दिवशी 17 मध्ये मी म्हटलो होतो की एक सावमे निघती, हे वाक्य लक्षात असू द्या. ओवी काय होते? तव थोवे कारी म्हणितले गोपाळी, अरे कल्पी कल्पी करा वेगळी, एक टेकती महिबळे पाबळी, एक सावमे निघती. म्हणजे काही गोपाळ ते काय झाले? समोर निघून गेलेले आहेत. हे आपण पाहिलं मागच्या ओवीमध्ये. मग आता जे समोर निघून गेले, देवाला सोडलं आणि समोर निघून गेले, त्यांची काय परिस्थिती झाली ते सांगतात कवी. तव अंगवनाचे गोवळे, जे बलशाली गोवळे होते, दररोज व्यायाम करायचे असे जे गोवळे होते, ते पातले त्या जवळे. जे पुढे गेले ते तया जवळे, म्हणजे कोणाजवळ गेले? त्या आघासुराजवळ गेले. म्हणजे याचा अर्थ काय? परमेश्वराच्या दूर गेलो आपण तर काळ आपल्या जवळच आहे. मग बरोबर की नाही? हा सिद्धांती अर्थ आपण घेऊ शकतो इथे. त्यामुळं परमेश्वरापासून आपण दूर गेलो नाही पाहिजे. परमेश्वराची जवळीक कशी साधता येईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर जे अंगवनाचे म्हणजे बलशाली बलदंड शरीराचे जे गोपाळ होते ते पातले त्या जवळ, सापाच्या जवळ गेले. रूप देखोनी बोलू लागले एकमेकाशी. त्या आघासुराचं रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यानंतर एकमेकांमध्ये कथावार्ता चालू आहे. एकमेकाला ते बोलत आहेत. काय बोलतात? हारे हे जाणा पा काही, एक म्हणती आम्ही देखिलेची नाही. श्री कृष्णा ते पुसिजते तरी ठाई, निरुते ठाकते. माणसाचं चित्त दूषित झालं, माणूस गोंधळला गेला की नंतर मग कोणाची आठवण येते? देवाची आठवण येते. तोपर्यंत देवाची आठवण येत नाही. जोपर्यंत जीवनामध्ये बऱ्यापैकी सुख आहे तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये सर्व
दुःख येतात, संकट येतात, माणूस गोंधळला जातो. नेमकं या जीवनाच्या या वळणावर कोणता निर्णय घ्यावा काही समजत नाही, काही उमगत नाही या माणसाला. निर्णय क्षमता संपलेली आहे, आत्मविश्वास संपलेला आहे, डामाडोल आहे काम सर्व. त्यावेळेस परमेश्वर आठवतो. तसं इथे गोपाळांना आता श्रीकृष्ण भगवंताची आठवण आलेली आहे. काय म्हणतात, हारे हे जाणापा काही. अहो, एकूण एकाला बोलत आहेत ते गोपाळ. त्या सापाच्या तोंडापाशी गेलेले आहेत आणि संवाद साधत आहेत. का रे बाबा, हे पाहिलं का तू कधी, असं कधी बघितलं? हारे जाणापा काही, हे माहित आहे का तुला हे काय आहे ते? एक म्हणते आम्ही देखिलोची नाही. एकाने दुसऱ्याला विचारलं, तुला माहिती आहे का रे हे काय आहे? दुसरा म्हणतो, अरे कधी आम्ही आयुष्यात असं पाहिलंच नाही. आणि मग एक गोपाळ म्हणतो, श्रीकृष्णा ते पुसिजते तरी ठाई निरुते ठाकते. अरे भगवंताला जर आपण विचारलं असतं तर निरुते ठाई ठाकते, म्हणजे योग्य रस्त्याला गेलो असतो आपण. कारण यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कशामुळे? कधी एवढी गुंफा नव्हतीच रस्त्यामध्ये आणि नंतर मागे फार मोठा पर्वत दिसायला लागलेला आहे. त्यामुळं ते म्हणतात की हे आहे तरी काय प्रकार नेमका? आपण भगवंतासोबतच थांबलं पाहिजे होतं, व्यवस्थित रस्त्याला लागलो असतो आपण, रस्ता चुकलो नसतो. आता त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आपण रस्ता चुकलो. बाळ गोपाळ बोलती, अरे पर्वतू देखा सर्पाकृती, जैसे पूर्वे ते पश्चिम म्हणती दिग्मोहित. दिग्मोहित झाले म्हणजे त्यांची दिशाभूल झालेली आहे. कशामुळे झालेली आहे? बाळ गोपाळ बोलती, अरे पर्वतू देखो सर्पाकृती, जैसे पर्वते पश्चिम पूर्वे ते पश्चिम म्हणते दिग्मोहित. म्हणजे यांना काय वाटायला लागलं, आपण या भागामध्ये कधी आलोच नाही, सर्पाकृती पर्वत आहे, असा पर्वत पण आपण कधी पाहिला नाही. दररोजच आपण या रस्त्याने जात असतो वासरं चारण्यासाठी. मग हा काय प्रकार आहे? आणि नंतर मग त्यांना वाटायला लागलं, अरे पर्वत जर या बाजूने आहे मग दिशा चुकली आपली. पूर्वेला पश्चिम म्हणायला लागले, उत्तरेला दक्षिण म्हणायला लागले. असे ते दिग्मोहित झाले, दिशाभूल झाली. दररोजचा रस्ता आहे परंतु दिशाभूल झाली. आता तुम्ही सर्वजण मंदिरामध्ये येता, इथून घरी जाता, इथल्या कशा दिशा आहेत काय नाही सर्व माहिती आहे. तुमची दिशाभूल होईल का? नाही. पण इथे गोपाळ या गोपाळांच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग घडला, ते दिशाभूल झाली त्यांचे दररोजचे रस्ते. परंतु अचानक रस्त्यामध्ये रात्रीतून एका पहाड तयार झाला, पर्वत तयार झाले. त्यामुळे दिग्मोहित तर होणारच माणूस, बरोबर की नाही? तर असे ते दिग्मोहित झालेले आहेत. घाट टेकुलिया तेची दसन, उजू वाट तेची रसन, कपाट तेची वदन, याचे भयानक. घाट टेकुलिया तेची दसन, तोंड फार मोठं त्याने आ वाचलेला आहे. त्या सापाचा वरचा जबडा आकाशामध्ये अदृश्य झालेला आहे. एवढा उंच जबडा आहे त्याचा, ढगांमध्ये तो लपलेला आहे वरचा जबडा. खालचा जे काही जबडा आहे तो त्याने खाली असा लांब ठेवलेलाच आहे खाली, कारण आले की सरळ त्याच्या पोटामध्ये जावेत गोपाळ. मग आता कवी म्हणतात, गोपाळांना मोठे मोठे दात दिसायला लागलेले आहेत, परंतु त्यांना ते समजत नाही की ते दात आहेत. ते काय म्हणतात, हे काहीतरी छोट्या छोट्या टेकड्या आहेत. या गुफेमध्ये जे रस्ता आहे जाण्याचा, याच्या बाजूने टेकड्या आहेत. जसं आपण सापाचे दात बघतो, साप वारंवार जीभ बाहेर काढत असतो ना. तर जीभ बाहेर काढत असतो तर त्याच्या जिभेच्या रस्त्यामध्ये अडथळा नसतो, दात नसतात, बाजूने दात असतात, सुळे दात. आणि जेव्हा त्याची आतमध्ये आत बाहेर होत असते, तर मध्ये रस्ता आहे,
जे जिव्हा आहे, जिव्ह्याचा जो मार्ग आहे आत बाहेर करण्याचा, तो जणू काही रस्ता, आणि बाजूने त्याचे जे दात आहेत ते दात जणू काही टेकड्या आहेत उंच उंच, असं हे गोपाळ म्हणत आहेत. परंतु वास्तविक ते काय होते? दात होते. उजू वाट तेची रसन, त्यांना असा सरळ रस्ता दिसायला लागलेला आहे मस्त. त्या सापाने जिव्हा बाहेर सोडलेली अशी पूर्ण, त्यामुळे त्यांना काय वाटत आहे? हा रस्ता आहे आतमध्ये जाण्याचा. आता साप एवढा मोठा आहे, त्याची जिव्हा काय लहान राहणार आहे का? त्याच्यामुळे यांच्या लक्षातच आलं नाही जिव्हा आहे की काय आहे. फार लांब पसरलेली जिव्हा त्याची, त्याच्यामुळे त्यांना काही समजायलाच मार्ग नव्हता. उजू वाट त्याची रसन, म्हणजे त्यांना जे सरळ रस्ता दिसत आहे तो रस्ता म्हणजे रसन आहे, म्हणजे रसना. रसना म्हणजे जिव्हा. कपाट तेची वदन याचे भयानक, आणि मध्ये त्यांना खोल असं कपाट दिसत आहे. म्हणजे काय? कोहक, गुंफा. ते गुंफा फार खोल दिसत आहे आणि भयानकही वाटत आहे. श्रीकृष्ण सांडुनी साऊमे निघाले, म्हणून अनमार्गी पडले. जैसे ज्ञाने विन पंथू चुकले, साधक जण. श्रीकृष्ण सांडुनी साऊमे निघाले. मागच्या ओळीमध्ये तुम्हाला सांगितलं मी, एक साऊमे निघते असं सांगितलेलं आहे. तर कवी म्हणतात, श्रीकृष्ण भगवंताला सोडून काही गोपाळ साऊमे म्हणजे पुढे निघून गेलेले आहेत, म्हणूनच ते आन मार्गी लागले, वाईट रस्त्याला गेले. वाईट रस्ता कशामुळे? त्या रस्त्यावर यम येऊन बसलेला आहे, काळ येऊन बसलेला आहे त्यांचा, म्हणून वाईट रस्त्याला लागले. आता तुम्हाला मनामध्ये शंका येऊ शकते की त्यांचा तो दररोजचाच रस्ता होता वृंदावनाकडे जाण्यासाठी, आणि ते त्याच रस्त्याने जातात, तर त्या रस्त्याने ते गेलेच असते, साहजिकच आहे ना. मग आता हे कवी म्हणतायत की जर श्रीकृष्ण महाराजांसोबत असतो तर व्यवस्थित रस्त्याला गेलो असतो, अन्नमार्गी पडले नसतो आपण. असं कशामुळे म्हटलेलं आहे इथे? यामागचं कारण असं आहे की श्रीकृष्ण भगवंतासोबत जर हे असते तर भगवंत म्हटले असते त्या रस्त्याने, तर काय माहिती आहे ते भगवंताला तर कळालंच असतं ना की या रस्त्याने कोण येऊन बसलेला आहे. देव म्हटले असते चला आपण आज दुसऱ्या रस्त्याने जाऊ, दुसरा रस्ता बघू आपण. कशाला फुकटमध्ये युद्ध कशाला करायचं? जेव्हा वेळ प्रसंग येईल त्यावेळेस युद्ध करू, परंतु जर वेळ प्रसंग आलाच नाही तर युद्ध का करायचं? भगवंत अशा विचारायचे होते. सामर्थ्य आहे म्हणजे काय आता युद्ध करतच सुटावं का? तसं नाही. भगवंत हे नीतिमंत आहेत, नीतीप्रमाणे त्यांना चालावं लागते, त्यावेळेस या ब्रह्मांडाची रहाटघटिका व्यवस्थित चालते. ज्याप्रमाणे घरामध्ये जे वडीलधारे आहेत त्यांनी जर व्यवस्थित वागणूक ठेवली तर येणारी पिढी व्यवस्थित राहील, बरोबर ना. आणि जर मोठे माणसंच जर वेगळं वळण प्रमाणे वागत आहेत, वेगळ्या वळणावर जात आहेत, तर मग त्याच वळणावर लेकरं पण जाणार ना. यज्ञदाचरती श्रेष्ठ, जो श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतो लोक त्याचा आदर्श मानतात, बरोबर की नाही. म्हणून आपण घरातील जे प्रमुख आहोत त्यांनी जर व्यवस्थित वागलं, घरामध्ये व्यवस्थित वातावरण ठेवलं तर चांगलं होईल, पुढच्या पिढीचंही चांगलं होईल. श्रीकृष्ण सांडुनी साऊमे निघाले, म्हणून अनमार्गी पडले. भगवंताची जर कास सोडली आपण तर आपल्यालाही वाम मार्गच सापडेल, चांगला मार्ग काय सापडणार नाही. इच्छा नसेल तरीही आपण तिकडे जाऊन पडू. आता या गोपाळांची काही इच्छा होती का एवढ्या मोठ्या सापाच्या तोंडापाशी जाऊन उभं राहण्याची? नाही. परंतु देवाला सोडलं मग शेवटी टेकणार कुठं हा माणूस? यमापाशीच जाऊन टेकणार, काळापाशीच जाणार. जैसे ज्ञानेविना पंथू चुकले साधक जन, ज्याप्रमाणे ज्ञानाविना साधक जन पंथ चुकलेले आहे. ज्ञान नसेल तर जीवाचं मुंचन होत नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, ज्ञान मोचक म्हणजे मुंचविते ते ज्ञान आहे. मग आता ज्ञानच सर्वात श्रेष्ठ झालं का?
श्रेष्ठ आहे तरी काय नेमकं? मग श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये सांगतात, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. काय म्हणतात भगवंत? श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांतिरनंतरम. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात म्हणजे ब्रह्मविद्येचं अध्ययन केलं श्रेयकारक आहे, आपल्यासाठी श्रेयकारक आहे ते. परंतु मग ते ज्ञानच श्रेष्ठ आहे असं गृहीत धरू नका. नुसतं ज्ञान प्राप्त केलं आणि बसले तसेच, फायदा काय त्याचा? ज्ञानाच्या पुढची पायरी सांगतात देव, ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान हे विशेष आहे. साक्षात भगवंताचं स्मरण करणे हे सविशेष आहे. आणि आपण तसं ज्ञानमोचक, जसं मी म्हटलो तसंच श्रीकृष्ण महाराजांनी ज्ञानाबद्दलही सांगितलेलं आहे, ज्ञानाग्नी दग्ध कर्माण. ज्ञानामुळे कर्म दग्ध होतात, पापरूप कर्म नष्ट होतात. परंतु मग आपल्याला त्याच पायरीवर बसायचं आहे का? आपल्याला पुढे जायचं की नाही? जायचंय पुढे आपल्याला. तर मग पुढची पायरी काय आहे? ज्ञानात ध्यान विशेषते, म्हणजे ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे. मग आपलं मार्गक्रमण ध्यानाकडे झालं पाहिजे. भगवंताच्या ध्यानामध्ये आपण रत झालो पाहिजे. भगवंताच्या ध्यानामध्ये रत कधी होणार आपण? ज्यावेळेस आपलं शरीर भगवंतासारखं शांत होईल, रजतम आपल्या शरीरातील कमी होतील, सात्विक भाव वाढेल, सात्विक गुण वाढेल, त्यावेळेसच भगवंताचं स्मरण होऊ शकेल. मग त्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहेत? आता जे नवीन आहेत, एखाद्याला इच्छा आहे की बाबा आपल्याकडून देवाचं स्मरण झालं पाहिजे, मग त्यासाठी सुरुवात आणि साह्यभूत जे आहे ते प्राणायाम होऊ शकतात. आता प्राणायाम कशासाठी? कारण प्राणायामामुळं आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात. प्राणायाम ह्यासाठी आपल्या श्वासोश्वासावर नियंत्रण आणण्यासाठी. मग आता श्वासोश्वासावर नियंत्रण कशासाठी पाहिजे आपल्याला? हे तर कुठे आपल्याला सांगितलेलं नाही, पण नियंत्रण पाहिजे. कशासाठी पाहिजे? यामागचं कारण असं आहे, रजगुण वाढला किंवा तमगुण वाढला, आपल्या श्वासोश्वासाची गती काय असते? तीव्र गती असते. एखाद्याला म्हणा तुम्ही श्वासोश्वास एकदम हळुवार श्वास घ्यायचा, हळुवार सोडायचा, हळुवार श्वास घ्यायचा, हळुवार सोडायचा, आणि अशा अवस्थेमध्ये भयंकर क्रोधित होतो असं एखाद्याला सांगा करायला, शक्यच होणार नाही. जेव्हा श्वासोश्वास आपला एकदम मंद गतीने चालू आहे, आपलं यौगिक श्वसन चालू आहे, त्यावेळेस मनुष्य क्रोध करू शकत नाही. त्यामुळे प्राणायाम ही आपल्याला ध्यानामध्ये साह्यभूत हे होतात. आपलं मन रजतम विरहित होऊ शकते. बरेच काही लोक नाव बोट ठेवतात, असं श्वासोश्वास घेतल्याने सोडल्याने काय फरक पडतो? उगाच तो रामदेव बाबा पैसे आहेत, तो म्हणजे एवढा मोठा श्रीमंत झाला. अरे बाबा, झाला त्याने तसे कर्म केले, तसे प्राणायाम असेल, योगासना असतील, यांची या जगामध्ये जागरूकता आणली, समाजाला त्या प्राणायामाचं महत्व कळालं, त्यांनी ते कष्ट केले, त्यांना फळ मिळालं. तुम्ही काहीच कष्ट केले नाही म्हणून त्यांना नाव बोट ठेवता, बरोबर की नाही? तर प्राणायाम हे साह्यभूत आहेत आपल्याला ध्यानामध्ये, आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. तर आपण केव्हाही रिकामे बसलेले असाल तुम्ही, त्यावेळेस आपल्या श्वासाकडे जर लक्ष केंद्रित केलं, श्वासोश्वास हळुवार घेणे, हळुवार सोडणे, हळुवार घेणे, हळुवार सोडणे. हळुवार घेणे म्हणजे आपलं पार पोट फुगेपर्यंत श्वास घ्यायचा, पोट भरून. एकदम आपले फेफडे पूर्ण भरले पाहिजे श्वासाने, पोट फुगलं पाहिजे एवढा श्वास भरून घ्यायचा.
आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हळुवार घेतला त्याचप्रमाणे हळुवार सोडायचा. याला योगिक श्वसन म्हणतात. आणि योगिक श्वसन हे फार सहाय्यभूत आहे आपल्यासाठी, आध्यात्मिक लोकांसाठी. तुम्ही एकदा करून बघा प्रयोग, तुम्हाला त्याची महती जाणवेल लगेच. आणि क्रोध करण्याचाही प्रयत्न करा, होणार नाही ते शक्य. तर त्यामुळे ध्यानाकडे ज्यावेळेस आपण मार्गक्रमण करत आहोत त्यावेळेस आपल्याला श्वासावर नियंत्रण आणणे हे महत्वाचं आहे. बरं, यामुळे फक्त तुमचा अध्यात्म मजबूत होईल, तुमचं ध्यान योग साधल्या जाईल असं नाही. तुमचं जे काही लंग्स वगैरे आहेत, फेफडे आहेत, यांची पण ताकद वाढणार, हृदय तुमचं मजबूत होणार. कोणता हार्ट अटॅक असेल किंवा इतर कोणते जे काही श्वसनाच्या संदर्भामध्ये ज्या बिमाऱ्या आहेत त्या होणार नाही, त्याही दूर होतील. फायदेच फायदे आहेत. यामुळं आपण जुनं ते सोनं म्हणतो, जे जुनं आहे तेच सोनं आहे. जुनी कृती एक केली तर त्याचे बरेच फायदे आहेत. आधुनिक काळातील एक साहित्य आपण वापरलं, लिमिटेड वापरलं तर ठीक आहे. अतिशय वापरला आपण ते जे काही आधुनिक साहित्य आहे, जर अतिशय वापर झाला त्याचा तर अति तिथं मग माती होत असते. आणि मग आपलं शरीर जे आहे ते रोगाचं घर तयार होते. आताची पिढी आपण म्हणतो फारच चंचल झाली, गतीच तशी झालेली आहे आपली. मोटरसायकलवर भराभर पळतात. शरीराची गती जर एवढी वाढली, मनाची गती किती वाढणार आपल्या, बरोबर ना? आपल्याला अर्धा किलोमीटर किंवा 200 मीटर वरून काही वस्तू आणायची असेल, आपण घरामधनं लगेच मोटरसायकल काढतो, लगेच जातो आणि लगेच येतो. मग आता शरीराचीच गती एवढी वाढलेली आहे, मनाची गती किती वाढणार, विचार करा ना याचा. मग मन जर स्थिर करायचं असेल तर त्याला फक्त प्राणायाम महत्वाचा आहे. प्राणायाम करा, श्वासोश्वास हळुवार घ्या, हळुवार सोडा, योगिक श्वसन करा, ईश्वराचं ध्यान करा, त्यामध्ये ईश्वराचं नामस्मरण करा. यामध्ये फायदेच फायदे आहेत. आणि एक वस्तू आपल्या घरातील आधुनिक काळातील मोटरसायकल, आपण त्याचा अतिशयशी वापर केला, काय वाढलेलं आहे आपलं, अंगावर आपल्या चरबी वाढली, पहिल्यासारखं आपण चालू शकत नाही, थोडस चाललं की दम लागत आहे. एका गोष्टीचा वापर अति केला तर आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. परंतु जुन्या काळातील ज्या काही गोष्टी आहेत, एकाचा वापर करा, फायदेच फायदे आहेत. एक फायदे नाही, कितीतरी फायदे. तर यासाठी आपण ज्ञान प्राप्त करून ध्यानाकडे गेलो पाहिजे. आणि ध्यान ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होते, आपण ध्यानामध्ये शिरतो परमेश्वराच्या, त्यावेळेस काय होते, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्याग. ज्यावेळेस खरंच आपल्या हृदयामध्ये परमेश्वर येतो त्यावेळेस आपल्या मनातील सकाम जे काही कर्म करण्याची इच्छा आहे, ध्यानात कर्म फल त्याग म्हणजे सकाम कर्म करणं आपण टाळून देतो. सकाम कर्म करण्याची इच्छा जी आहे त्याचा त्याग होतो. ध्यानात कर्मफल त्याग, असा कर्मफळाचा मनामध्ये त्याग होतो. सकाम कर्म कराविषयी वाटत नाहीत. भक्ताला जे आहे ते ईश्वराच्या त्या स्मरणाचा, त्या ध्यानाचा आनंद घ्यावासा वाटतो. त्याला ऐहिक सुख मागाविषयी वाटत नाहीत. मंदिरामध्ये आला तर तो फक्त देवामध्ये रममाण होईल आणि सांसारिक गोष्टी काही देवाला मागणार नाही आणि संसार मंदिरामध्ये आणणार नाही. उलट मंदिर हे आपल्या हृदयामध्ये तो धारण करेल, जो ध्यानामध्ये प्रवेश करेल. ध्यानामध्ये प्रवेश केला की काय होते, पुढं सकाम कर्म करण्याचा मनातील इच्छा नष्ट होतात. मग आता एवढ्यावरच थांबतो का हा जीव? पुन्हा पुढे त्या जीवाची अध्यात्माकडे वृद्धी होते. ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांती रणंतरम. आणि सर्वात शेवटी काय मिळते? चिरंतन शांती. ज्या शांतीसाठी आपण सर्वजण तळमळ करतो, जीवनामध्ये शांती पाहिजे. जे लोक मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतात ते लोक तरसतात आत्मिक शांती मिळवण्यासाठी. आणि मग धाव कुठे घेतात? हिल स्टेशन, फार्म हाऊस. आहे का तिथे आत्मशांती खरंच? अहो, तुम्ही 6 दिवस धकाधकीचे काढता, धावाधाव करता, आपल्या या मेंदूला किती स्ट्रेस देतो आपण.
आणि लगेच एका दिवसामध्ये तुम्ही ध्यानात शिरणार आहात का फार्म हाऊस किंवा हिल स्टेशनला गेल्यानंतर? नाही. त्यासाठी शाश्वत उपाय म्हणजे ईश्वराचं ध्यान आहे. म्हणून ध्यानानंतर सकाम कर्म करण्याचा इच्छेचा त्याग होतो आणि मग सर्वात शेवटी आपल्याला शांती मिळते. म्हणजे विचार करा, ज्ञान ही फार अलीकडची अवस्था आहे. ज्ञानाच्या पुढे काय आहे? ध्यान आहे. ध्यानाच्या पुढे काय आहे? सकाम कर्म करण्याची इच्छाच माणूस सोडून देतो, एक पायरी वर जातो पुन्हा. आणि पुन्हा सकाम कर्म करण्याची इच्छा ज्यावेळेस नष्ट होते त्यावेळेस काय होते अजून? तर मग सर्वोत्तम अशी जी शांती आहे ती प्राप्त होते. म्हणून स्वामी म्हणतात, अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नायका एरवी अंकुर निघती. काय म्हणतात देव? अहंतेचे मूळ सकंदी उपडावे. जर कंदासह आपण त्याला उपटून बाहेर नाही काढलं जमिनीच्या बाहेर, एरवी म्हणजे काय? जर काढलं नाही त्या कंदासह बाहेर तर एरवी अंकुर निघती, त्याच्यावर अंकुर निघतील. किंवा मग हे रोप ह्या मुळ्या कंदासह उपटून काढल्या, एरवी काय म्हणतात की एरवी अहंतेचे मूळ सकंदी उपटावे नाही का, एरवी अंकुर निघती, मग शांतीचे रोप लावावे. बरोबर की नाही? म्हणजे कंद उपटल्यानंतर काय करायचं आपल्याला? शांतीचं रोप लावायचं आहे तिथं. का लावायचं? रिकामं का सोडायचं नाही? बरं, कारण खाली दिमाग शैतान का घर. पडीत जमीन तिथे काय असणार? हे असे गांजर गवत, झाड, वेड्या बाबळी, शहाण्या बाबळी, अमक्या बाबळी, तमक्या बाबळी खूप निघणार तिथं. बरोबर की नाही? म्हणून जमीनही रिकामी ठेवता कामा नाही. त्याप्रमाणे आपली हृदयरूपी जी जमीन आहे, या हृदयरूपी जमिनीमधून जे अहंकाराचा कंद होता तो उपटून काढा आणि नंतर तिथे त्या जमिनीला रिकाम नका ठेवू. अहंकार निघून गेला तिथं दुसरे काही दोष येतील पुन्हा. कारण निसर्ग कधीही रिकामा राहतच नाही, काही ना काही तिथं उगवणारच. त्याप्रमाणे ते आपली हृदयरूपी जमीन जी आहे ते रिकामी ठेवू नका, तिथे शांतीचं रोप लावा. म्हणजे सरळ देवाने काय टोक सांगितलेलं आहे. मग आता शांती प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला सकाम कर्माचा त्याग करावा लागेल. मग आता सकाम कर्माचा त्याग कसा होईल आपल्याकडून? त्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. आणि मग ध्यान कशामुळे प्राप्त होईल आपल्याला? त्यासाठी आपल्याला ज्ञान प्राप्त करावे लागेल. म्हणजे सर्व टप्पे आले त्या एका वचनामध्ये. म्हणून हे शांती परमोच्च आहे. आणि त्या शांतीला प्राप्त केलं म्हणजे आपण जिंकलो. आणि जर ज्ञान नसेल तर काय होते? जैसे ज्ञाने विन पंथू चुकले साधक जन. साधक जण हे ज्ञानाविना पंथ चुकलेले आहेत. आपल्या पंथामध्ये पण बरेच साधक आहेत जे ज्ञान नाही, अज्ञान आहेत, ते तरी चाललं असतं, परंतु हे अन्यथा ज्ञान घेऊन चाललेले आहेत. म्हणजे स्वतः अन्यथा ज्ञानी आहेत आणि दुसऱ्याला अन्यथा ज्ञान सांगून त्यांचा पण बुद्धिभेद करतात. तर असे हे अज्ञानी लोक बरे. आता इथे समोर येणारच आहे समोरच्या ओव्यांमध्ये. त्या पहिल्या दिवशी माझ्यामध्ये पहिल्या दिवशी मी हा विषय बोललेलो आहे, पण बरेचसे इथे आपले साधक जे वासनिक मंडळी आहेत ते नव्हते. तरी पुढच्या ओव्यामध्ये बघू आपण तो विषय. पर्वत बुद्धी साऊमे जाती शब्दे तरी सरपू म्हणती जैसे अनात्म्या आत्मप्रतीती अज्ञान जनासी. पर्वत बुद्धी साऊमे जाती. बुद्धी काय म्हणत आहे गोपाळांची? हा पर्वत आहे. शब्दे तरी सर्प म्हणती. तोंडाने शब्द जे उच्चारत आहेत काय म्हणत आहेत? सर्प म्हणत आहेत.
जैसी अनात्म्या आत्मप्रतीती अज्ञान जनासी. अनात्म्या आत्मप्रतीती ही कोणाला असते? अज्ञान जनाला असते. अज्ञानजन हे अनात्म्याला आत्मा म्हणतात. अनात्मा कशाला म्हणावं? अनात्मा म्हणजे स्थूळ शरीर. हे जे आपलं हाडामासाचं शरीर आहे, या हाडामासाच्या शरीराला स्थूळ शरीर असं बोलतात. तो आहे अनात्मा, परंतु आपण काय म्हणतो? आत्मा. आता प्रत्येक व्यक्ती जो बोलतो तो कोण बोलत आहे? तो जीव बोलत आहे, बरोबर. त्या जीवाने हे शरीर धारण केलेलं आहे. शरीर ही वेगळी बाब आहे, आत्मा ही वेगळी बाब आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण काय म्हणतो? माझा हात दुखला. आत्म्याला हात असतो का? आपला जो आत्मा आहे, आपलं जे जीव स्वरूप आहे, नखाग्रापासून, पायाचा जो नखाग्र आहे, नखाग्रापासून केशाग्रापर्यंत हा जीव व्यापलेला आहे या शरीरामध्ये. म्हणून इथे जर त्रास झाला तर आत्म्याला त्रास होतो. आपण काय म्हणतो? आपल्या मानव पंथामध्ये एक पद्धत आहे, रूढ आहे पद्धत. आपण काय म्हणतो? हे माझे देहाचे वडील आहेत, ही माझी देहाची आई आहे, बोलतो ना आपण. हे ज्ञानी लोकांचं लक्षण झालं. कारण आत्म्याची आई आणि आत्म्याचा बाप कोण आहे? त्वमेव माताचं पिता त्वमेव, त्वमेव बंधूचं सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देवा. देवा तूच माझं सर्व काही आहे. ही आत्म्याची प्रार्थना आहे, बरोबर की नाही? ज्ञानीजन हे लक्षात ठेवतात, परंतु अज्ञानीजन काय म्हणतात? ही माझी आई, ही माझे वडील, ही माझी आजी, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, असे बोलतात, बरोबर की नाही? पण आपण हे विसरून जातो की हे सर्व लागेबंध जे आहेत, हे जे नातेसंबंध आहेत, ते कशाच्या योगे आहेत? या शरीराच्या योगे. भाऊ बहीण का झाले? एका दाम्पत्याच्या उदरी जन्माला आले म्हणून भाऊ बहीण झाले, बरोबर की नाही? नाहीतर काय नातं? काही नातं नाही. म्हणून हे सर्व देहाचं नातं आहे. आत्म्याचं नातं एकमेव, आत्म्याचं नातं एकमेव परमेश्वरासोबत, आणि एकमेव तो नित्यपती आपला, तोच माय, तोच बाप, काय म्हणायचं ते सर्व काही तो भगवंत आपला आहे, बरोबर की नाही? तर हे अनात्म्या आत्मप्रतीती म्हणजे काय? आलं का लक्षात? अनात्मा म्हणजे शरीर, परंतु अज्ञानी जन या शरीराला मी आहे असं बोलतात. वास्तविक पाहता शरीर वेगळं आणि आत्मा वेगळी आहे. तर याला म्हणतात अनात्मेय आत्मप्रती ही अज्ञान जनाशी. आणि ज्ञानी जनाशी काय आहे? अनात्म्याच्या ठिकाणी अनात्मा प्रतीती आहे की हे नश्वर शरीर आहे, आणि मी म्हणजे आत्मा हा वेगळा आहे. या आत्म्याचं साध्य परमात्मा आहे, आणि ते या आत्म्याला साध्य करून घ्यायचं आहे, हे ज्ञानी लोकांचा विचार असतो. अन्यथा ज्ञाने प्रवर्तले, म्हणून काळावरी पडे झाले. जैसे माया मोही जन पडिले संसार रूपी. अन्यथा ज्ञाने प्रवर्तले, म्हणून काळावरी पडे झाले. अन्यथा ज्ञानाच्या ठिकाणी प्रवर्तले. जसं त्या दिवशी मी उदाहरण काय दिलं सांगताना, साप, दोरी पडलेली आहे, सर्पाकार अशी वाकडी तिकडे दोरी पडलेली आहे, लाईट नाहीये, रात्रीची वेळ आहे. एखाद्या माणसाला त्याला काय वाटेल की साप पडलेला आहे, बरोबर की नाही? याला काय म्हणायचं? अन्यथा ज्ञान म्हणायचं याला. ज्ञान आहे का ते? नाही. बरं अज्ञान आहे का ते? अज्ञानही नाही, अन्यथा ज्ञान बोलत आहे, दोरीला साप म्हणत आहे, बरोबर ना? बरं ते अन्यथा ज्ञान कशामुळे भासलं त्याला? अन्यथा ज्ञान त्याने मनामध्ये कशामुळे भावलं? कारण त्याला सर्पाचं ज्ञान आहे. परंतु अंधारामध्ये ते सर्पाकार दोरी पडलेली आहे, ते पूर्ण ज्ञान नाही.
मग एकतर तो अज्ञानी असता, समजा त्याला साप नावाची वस्तूच माहिती नसती, तर तो काय घाबरलाच नसता, बरोबर ना. मग एकतर पूर्ण अज्ञानी असता तर घाबरला नसता. आता हे अन्यथा ज्ञानी झाला म्हणून तो घाबरायला लागला, बरोबर की नाही. तसं कवी काय म्हणतात, अन्यथा ज्ञाने प्रवर्तले. त्या पर्वताकार सर्पाला बघत आहेत, तोंडाने साप म्हणत आहेत आणि जवळ जात आहेत. म्हणून काळावरी पडे झाले. अन्यथा ज्ञान जर आपण ऐकू, अन्यथा ज्ञाना सारखं जर आपण वागू, तर आपणही असेच काळावरी पडे होणार. जसं अन्यथा ज्ञान म्हणजे मी त्या दिवशी काय सांगितलं, आता जे काही नवीन दर्शक आले त्यांच्यासाठी थोडं सांगतो, थोडी पुनरावृत्ती होईल, परंतु तुमचंही आवर्तन होईल ज्यांनी ऐकलं त्यांनी. ज्ञान म्हणजे काय, जे जैसे जाणे जे तैसे जाणीजे ते ज्ञान. अन्यथा ज्ञान म्हणजे काय, आना ते आन कल्पने ते अन्यथा ज्ञान. गोष्ट आहे दुसरीच, आपण म्हणत आहे तिसरीच, त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात. मग जसं आपल्या पंथामध्ये बरेच काही उदाहरणं आहेत की जे लोक एकतर पूर्ण ज्ञानी नसतात आणि अज्ञानीही नसतात. धोबिका कुत्ता घरकानं घाटका, अशी काही जणांची परिस्थिती असते. आणि ते काय करतात, मग जे काही अर्धवट आहे ते सांगत बसतात. पक्षकारांनी पण काय सांगितलं आपल्याला ब्रह्मविद्येमध्ये, पक्षकारांनी जे सांगितलेलं आहे, जसं सूत्रपाठ आहे, प्रत्येक वचन आपल्यासाठी अडिग आहे, पर्वतासारखं काळ्या दगडावरची रेग आहे. त्याप्रमाणे जे काही आपले 5 स्थळ आहेत, 6 स्थळ 7 स्थळ म्हणा, यामध्ये जे पक्ष आहेत, जे 26 पक्षकार, कोणी 24 पक्षकार म्हणतात, तर हे जे पक्षकार आहेत हे विद्वान पंडित जे आहेत यांनी ते अर्थ केलेले आहेत आणि त्यांचे म्हणणे त्याच्यामध्ये त्या स्थळांमध्ये आलेलं आहे आणि त्यांना आपण पक्षकार म्हणतो. तर हे पक्षकार जे आहेत ते काय सांगतात, अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तो तव निका. एखादा अन्यथा ज्ञानी व्यक्ती आहे, त्या अन्यथा ज्ञानी व्यक्तीचं अन्यथा ज्ञान फेडून त्याला जर आपण अज्ञान केलं ते फार चांगलं. आता तुम्हाला असं वाटेल सर्व लोक म्हणतात ज्ञान फार चांगलं, हे बाबा तर काहीतरी वेगळंच उलटच सांगत आहेत की अज्ञान चांगलं, असंही काही जणांना वाटू शकते. परंतु ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका शेवटपर्यंत. काय म्हणतात तिथे पक्षकार, अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तो तव निका, म्हणजे चांगला आहे, उत्तम आहे तो, अज्ञानी राहिला बरा. कारण काय, अन्यथा ज्ञान ते विषते तव मारिते. अंधारामध्ये दोरी पडलेली आहे, हार्ट अटॅकचा पेशंट आहे, 2 अटॅक येऊन गेलेले आहेत, रात्रीच्या वेळेला निघाला, लाईट नाहीये, पुढे दोरी दिसली सापाच्या आकाराची पडलेली, त्याला माहिती नाही अंधार पडलेला आहे, त्याला असं वाटलं सापच आहे आणि माझा पाय सापावरच पडला, आता मी मेलो, आला अटॅक, तिथेच मेला. सिद्ध झाले की नाही पक्षकारांचं म्हणणं, अन्यथा ज्ञान हे विषासारखं काम करते, ते तव मारिते, माणसाला मारू शकते. तसंच अन्यथा ज्ञान विष जसं माणसाला मारते, त्याप्रमाणे अन्यथा ज्ञान हे या जीवाच्या ठिकाणी असलेलं अध्यात्म जे आहे त्या अध्यात्माला मारून टाकते. जसं आपल्या पंथामध्ये अन्यथा ज्ञान पसरवण्याची प्रघात आता चालू झालेली आहे. नवीन नवीन असं कोणीही तयार होते, प्रवचन करतात आणि प्रकरण वश काय आहे ते माहिती न घेता सरळ निरूपण करतात. जसं स्वामींनी सांगितलेलं आहे, देव तो काईसेन भजावा पुजावा न लगे, देव तो अंतरगाम्य की. काय म्हणतात स्वामी, भगवंत कशानेच भजण्याची गरज नाही, पूजण्याची गरज नाही, देव तो अंतर्गाम्य आहे, जागीच बसून ध्यान करा परमेश्वराचं, हे सांगितलेलं आहे देवाने. मग आता याचा अर्थ काय बरं? आता तुम्ही म्हणणार की आता तुम्ही अर्थ सांगितला, तर असं नाही. या वाक्याचा जर आपल्याला अर्थ बघायचा असेल, जसं मी काय सांगितलं, आज सकाळी सांगितलं, विहंगमाची कुंजने,
विहंगम शब्द जर हिंदी असेल तर विहंगम दृश्य आहे. पर्वतावरून आपण एकदम एकदम ब्रॉड नजर टाकतो आणि आपल्याला मोठा एरिया दिसतो, त्या एरियाला आपण विहंगम दृश्य म्हणतो. पण मराठीमध्ये आला त्यावेळेस काय अर्थ झाला? विहंगम म्हणजे पक्षी आणि त्या पक्ष्यांचे कुंजने, बरोबर की नाही? तसं मागचं पुढचं जे काही लागेबंद आहे शब्दांचे, विहंगमाच्या पुढं पक्षी आले, कुंजने आले. विहंगमाच्या पुढे कुंजने शब्द आला म्हणून पक्षी अर्थ निघाला तिथे, आणि विहंगमाच्या पुढे जर दृश्य शब्द असतं तर अर्थ बदलला असता की नाही? तर जसं एक शब्द आहे त्याच्या पाठीमागे काय वाक्य आहे, त्याच्या पुढे काय वाक्य आहे, हे ज्यावेळेस आपण एकंदरीत अभ्यास करतो त्यावेळेस त्या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला समजतो. तसं स्वामींनी हे जे वाक्य उच्चारलं त्याच्या मागे काय, त्याच्या पुढे काय, याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ आपल्याला खरा समजणार. नाहीतर अर्धवट ज्ञानी काय म्हणतात, देव तो काहीच नाही बजावा पुजावा ना लगे. देवाने सांगितलं काहीच गरज नाही देवाला काही कोणतं अर्पण करण्याची, देवाला विडावसराची गरज नाही, देवाला पैसे ठेवण्याची गरज नाही, देवाला काहीही करण्याची गरज नाही, तुम्ही डोळे लावून बसा आणि ध्यान करा. हे तुम्हाला सांगितलेलं आहे का बरं? हे कोणाला सांगितलं? याची लीळा आहे. नागदेवाचार्यांचा नेमका संन्यास झालेला होता आणि संन्यास झाल्यानंतर अशा परिस्थितीत संन्यास झालेला होता की त्यांच्या पत्नीला अंगावर घालण्यासाठी धड वस्त्र नव्हते. अंगावर जे लुगडं होतं ते जागोजागी फाटलेलं आणि जागोजागी अशा गाठी मारलेल्या होत्या. इतकी गरिबीची परिस्थिती. राहण्यासाठी झोपडं नव्हतं व्यवस्थित, खाण्यासाठी लेकराला अन्न नव्हतं, लेकरं बारीक होते, पिण्यासाठी दूध नव्हतं. तुम्ही सांगा असा व्यक्ती सर्व भावे परमेश्वराला अनुसरलेला आहे, त्याच्याकडे नाहीच काही. त्यानं उभं आयुष्य देवाला दिलं, मौलिक वस्तू नाही दिल्या देवाला, अनमोल वस्तू दिली. जन्म दिला म्हणजे काय दिलं? अनमोल वस्तू दिली. मग आता त्या जीवाकडून परमेश्वर अपेक्षा काय करतील बरं? काहीच अपेक्षा नाही. देव म्हणतात तुझ्यासाठी देव कसा आहे? अंतर्गाम्य की. पण आपल्यासाठी आहे का? तुम्ही ज्या वेळेस तसं समर्पण करणार, नागदेवाचार्यासारखं जर तुम्ही समर्पण केलं, सर्व भावे परमेश्वराला अनुसरले, त्यावेळेस तुम्हाला ते वाक्य लागू होणार की देव तो कायसे न भजावा पुजावा ना लगे, देव तो अंतर्गाम्य की. हे वाक्य लक्षात असू द्या. आणि हे वाक्य जर आपण आता लावलं वासनिकांवर तर ते योग्य आहे का? कारण काय, आता आपण स्वतःच्या संसारासाठी किती पैसा खर्च करतो. सलून मध्ये गेलं तर काळे केस करण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च बी बहुत आहे. कोणी दाढीही काळी करतात, केसही काळे करतात, सलून मध्ये वेगळे वेगळे काय ट्रीटमेंट असतात ते ट्रीटमेंट घेतात. म्हणजे तुम्ही स्वतःचं शरीर सजवण्यासाठी पैसा खर्च करता आणि मंदिरात आल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल देव तो काहीच नाही भजावा पुजावा न लगे, देव तो अंतर्गाम्य की, चालेल का? मग असे जर तुमच्या ठिकाणी सांगणारे आले तर मागचा पुढचा विचार केला पाहिजे. तुम्ही खरं अर्थ काय आहे त्या वाक्याचा देवाचा हे लक्षात ठेवला पाहिजे. देव तो काहीच नाही बसावा पुजावा लगे, बरोबर आहे. कोणासाठी? तुम्ही संसारासाठी, तुमच्या शरीरासाठी. जे शरीर मातीमध्ये जाणार आहे, या शरीराची शेवटी माती होणार आहे, त्यासाठी पैसा खर्च करा. त्याच्या विरोधात कोणीच बोलत नाही, बोलायचंही नाही आम्हाला. पण जे लोक मग अध्यात्माच्या विरोधात बोलतात, नवीन पेव फुटले आजकाल आपल्या पंथामध्ये, तर मग त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. मग काही जण म्हणतात देवाला पवतो वाहण्याची गरज नाही. आता परंपरा चालत आली, मोठे मोठे बाबा लोक पवते घेत आले. श्री गोविंदप्रभू महाराजांनी पवतं घेतलेलं आहे. ह्या परंपरा सोडायच्या का आपण? मग जे अन्यथा ज्ञानी जे मध्ये शिरतात पंथामध्ये, ज्यांना परिपूर्ण ज्ञान नाही, गुरुमुखाचं ज्ञान नाही, अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे मी दुसऱ्यांदा सांगत आहे. जे काही नवीन इथे वासनिक मंडळी आलेले आहेत, हा विषय यापूर्वी झालेला आहे, तरी पण तुमच्यासाठी हा विषय अन्यथा ज्ञाने प्रवर्तले. इथे या ओवीमध्ये अन्यथा ज्ञानाचा उल्लेख झालेला आहे. म्हणून हे वाक्य मी पुन्हा, स्वामींचं सूत्र जे आहे त्याचा अर्थ तुम्हाला पुन्हा इथे सांगितलेला आहे. यथायोग्य, यथाशक्ती तशी भक्ती करा देवाची.
हेही लक्षात ठेवा, कधीही कर्ज काढून देवधर्म करायचा नाही. नाहीतर बरेच मी काही ठिकाणी पाहिलेलं आहे, कर्ज काढून करतात. काही आवश्यकता नाही, देव तुम्हाला मागत नाही तेवढं. तुमची जर तेवढं म्हणजे क्षमता नसेल, काही गरज नाही, देवाला फुल वाहिले तरी खूप झालं. परंतु जिथे संभव आहे, सारंग पंडिताकडे पैसा खूप होता, देवाच्या दर्शनाला आले, त्यांचा जो पागोटा होता, फेटा होता, घरून निघताना एक सोन्याची आसू अशी इथे खोसून आले आणि म्हणे देवाला ही आसू मला अर्पण करायची आहे. संभव आहे त्यांच्याकडे, देवाच्या दर्शनाला आले, मस्तपैकी एवढ्या मोठ्या सुपाऱ्या घेऊन आले. बाजारपेठेमध्ये नवीन राशीच्या सुपाऱ्या आलेल्या होत्या, देवापुढे सुपाऱ्या ठेवल्या, देवाला अर्पण केल्या. आणि नंतर विचार आला, एवढ्या सुपाऱ्या तर देवाला अर्पण केल्या, देवाला सोन्याच्या आसूचं काय घेणं देणं, देवाला काय करायचा पैसा. जसं ते आताचे लोक म्हणतात देव तो काहीच नाही, भजावा पुजावा म्हणायला लागेल, तसंच त्यांच्याही मनात आलं. सारंग पंडिताच्या देवाच्या लक्षात आलं, अरे याच्याकडे असून देत नाही का हा. मग देव म्हणतात, पांड्या हे पोफळ कैसे असे का. देव काय म्हणतात पांड्याला की हे पोफळ कसं आहे बरं. सारंग पंडित म्हणतात, देवा नव्या राशीचं पोफळ आहे, मार्केटमध्ये एकदम नवा माल आलेला आहे, एकदम पांढरं शुभ्र पोफळ आहे, म्हणजे चांगली सुपारी आहे ती. देव म्हणतात नाही, आणि जर खराब निघाली तर. सारंग पंडित म्हणतात नाही, खराब निघणारच नाही, चांगलीच निघणार. म्हणे जर खराब निघाली, तुमच्या फेट्यातली वस्तू द्यावी लागेल आम्हाला. देवाला काही म्हणजे सांगितलं नव्हतं सारंग पंडितांनी, देव सर्वज्ञ आहेत, देवाने आपोआप माहिती करून घेतलेलं आहे. देव म्हणतात तुमच्या फेट्यातली वस्तू आम्ही घेणार. सारंग पंडित म्हणतात, अरे बापरे, देवाचं लक्ष आहे त्या सुवर्ण आसूकडे. मग सुपारी फोडण्यात आली, सुपारी फोडली, मध्ये पूर्ण धुरडाच निघाला, खराब निघाली सुपारी. सारंग पंडित हारले. देव म्हणतात, आणा इकडे आता. घेतात आसू, मागून घेतात देव. म्हणजे बघा, एकीकडे देव काय म्हणतात, अंतर्गामी देव आहे, काही भजन पूजन करू नका. कोणासाठी. नागदेवाचार्यांसारखे जे सर्वस्व अर्पण केलेले आहेत, किंवा जे साधू जण आहेत ज्यांनी संन्यास घेतला, सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यासाठी. आणि नंतर ज्यावेळेस ती सुपारी फोडून धुरडा दाखवला, खराब सुपारी दाखवली, आणि त्यावेळेस आसू घेतली आणि नंतर पुन्हा सुपारी अशी जोडली आणि हातामध्ये घेतली. पुन्हा सारंग पंडिताला म्हणतात, पांड्या हे पोफळ कैसे असे का. सारंग पंडित म्हणतात, देवा आता ही काय मस्करी लावली, आताच तर पाहिलं पूर्ण भुकटा निघालाय, खराब सुपारी एकदम धुरडा आहे त्याच्यामध्ये. मग देव म्हणतात, नाही नाही, सुपारी चांगली आहे. पुन्हा काढून दाखवली, चांगली सुपारी निघाली. म्हणजे देवाने लीळा कशासाठी केली, ते सोन्याची मुद्रा जी होती, एक आसू सुवर्ण मुद्रा, ती घेतली. म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी द्यावं. का द्यावं बरं. कारण तो जो गुण आहे दानाचा, दान करण्याचा, दातृत्व करण्याचा, हा गुण आपल्या प्रत्येक जीव स्वरूपी असला पाहिजे, म्हणून देवाने तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळं अन्यथा ज्ञान पाळू नका, एक वाक्य पाठ करून जा. अन्यथा ज्ञान ते विष, ते तव मारिते. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, अन्यथा ज्ञान फेडोनी अज्ञान केला तो तव निका. अज्ञानी लोक बरे, पण अन्यथा ज्ञानी लोक फार घातक आहेत आपल्यासाठी. आणि अन्यथा ज्ञानाने ग्रासले होते म्हणून काळावर पडे झालेले आहेत. जैसे माया मोही जन पडले संसार कुपी. ज्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाने ग्रासलेले लोक काळापाशी गेले, तसेच माया मोहामध्ये हे जन पडलेले आहेत. आणि या माया मोहामुळं संसार रूपी कुपामध्ये हे सर्व लोक पडलेले आहेत. आजचं ज्ञान सत्र आपलं इथे संपलेलं आहे.